चला, तर मग आज आपण त्या छोट्याशा दिव्यांबद्दल बोलूया, जे आपलं अख्खं जग उजळून टाकतात. हो, मी एलईडीज बद्दलच बोलतोय. बघूया तरी यांच्या आत असं काय दडलंय. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनपासून ते रस्त्यावरच्या दिव्यांपर्यंत सगळीकडे हे एलईडीज आहेत. पण कधी विचार केलाय का की ही एवढीशी गोष्ट विजेपासून एवढा सगळा प्रकाश निर्माण करते तरी कशी? यामागचं विज्ञान खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. तर एलईडी कसं काम करतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या अगदी मुळाशी जावं लागेल, एका मूलभूत तत्वाकडे. आणि हेच ते तत्व आहे इलेक्ट्रोल्युमिनेसन्स. हे एक फॅन्सी नाव वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. म्हणजे काही पदार्थ असे असतात की जेव्हा त्यांच्यातून वीज जाते तेव्हा ते थेट प्रकाश उत्सर्जित करतात. कोणतीही उष्णता नाही, फक्त आणि फक्त प्रकाश. प्रत्येक एलईडीच्या कामाचं हेच रहस्य आहे. चला, आता या एलईडीचा पडदा बाजूला सारून आत डोकावून बघूया. म्हणजे याच्या आत जो सेमीकंडक्टर आहे त्याच्यात नक्की काय घडतं ते पाहूया. तर एलईडीचा मूळ घटक आहे सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय? तर हा असा पदार्थ आहे जो ना पूर्णपणे वीज वाहून नेतो म्हणजे कंडक्टर, ना वीज पूर्णपणे अडवतो म्हणजे इन्सुलेटर. तो या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असतो. सिलिकॉन किंवा गॅलियम आर्सेनाइड सारखे पदार्थ. आणि त्यांची हीच खासियत आपल्याला विजेच्या प्रवाहावर अचूक नियंत्रण मिळवून देते, जे या तंत्रज्ञानासाठी खूप गरजेचं आहे. आता गंमत बघा, आपण ह्या सेमीकंडक्टरमध्ये थोडी भेसळ करतो. ह्या प्रक्रियेला डोपिंग म्हणतात. ह्या डोपिंगमुळे आपल्याला 2 प्रकारचे सेमीकंडक्टर मिळतात. एक आहे पी टाईप, ज्यात इलेक्ट्रॉनची जागा रिकामी असते. आपण त्याला होल्स म्हणूया, जे पॉझिटिव्ह चार्जसारखं काम करतात. आणि दुसरा आहे एन टाईप, ज्यात भरपूर मोकळे निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स असतात. आणि मग जेव्हा आपण या पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टरला एकत्र जोडतो तेव्हा त्यांच्या सीमेवर एक खास जागा तयार होते. यालाच म्हणतात पीएन जंक्शन. आणि सगळी जादू याच जंक्शनवर घडते. तर मग एलईडीज कसे चमकतात? तो अरे वा क्षण कसा येतो? जेव्हा आपण या पीएन जंक्शनला वीज देतो तेव्हा नेमकं काय होतं ते आता बघूया. ही प्रक्रिया 4 सोप्या पायऱ्यांमध्ये होते. पहिली पायरी फॉरवर्ड बायस, म्हणजे आपण बॅटरी लावतो आणि ती या इलेक्ट्रॉन्स आणि होल्सना जंक्शनच्या दिशेने ढकलते. दुसरी पायरी कॅरियर इंजेक्शन, म्हणजे एन साईडचे इलेक्ट्रॉन्स जंक्शन ओलांडून पी साईडमध्ये घुसतात आणि पी साईडचे होल्स एन साईडमध्ये येतात. तिसरी पायरी आणि सगळ्यात महत्त्वाची रिकॉम्बिनेशन. इथे हे इलेक्ट्रॉन त्या रिकाम्या जागांमध्ये म्हणजे होल्समध्ये जाऊन बसतात. आणि चौथी पायरी फोटॉन उत्सर्जन. जेव्हा इलेक्ट्रॉन असा होलमध्ये पडतो तेव्हा तो आपली अतिरिक्त ऊर्जा बाहेर टाकतो आणि ही ऊर्जाच आपल्याला प्रकाशाच्या कणाच्या रूपात म्हणजेच फोटॉनच्या रूपात दिसते. आणि आपला एलईडी चमकतो. पण मग वेगवेगळे रंग कसे तयार होतात? लाल, हिरवा, निळा. तर गंमत इथेच आहे. उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचा रंग हा त्या सेमीकंडक्टर पदार्थाच्या फॉरबिडन एनर्जी गॅपवर अवलंबून असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर इलेक्ट्रॉनला होलमध्ये बसण्यासाठी किती ऊर्जेची उडी मारावी लागते यावर रंगाचं गणित ठरतं. हेच गणित आपल्याला हे समीकरण दाखवतं. E2 - E1 म्हणजे तो एनर्जी गॅप. जेवढा हा गॅप मोठा तेवढी जास्त ऊर्जा बाहेर पडते. आणि प्रकाशाची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ कमी होते, म्हणजे निळा किंवा पांढरा प्रकाश. आणि जर एनर्जी गॅप कमी असेल तर कमी ऊर्जा बाहेर पडते, वेव्हलेंथ जास्त असते, म्हणजे आपल्याला लाल किंवा पिवळा प्रकाश मिळतो. आणि हेच तत्व समजल्यामुळे इंजिनियर्स आता अक्षरशः रंगांशी खेळू शकतात. त्यांना हवा तो रंग, हवी ती ब्राईटनेस सगळं डिझाईन करता येतं. हे बघा, वापरलेल्या पदार्थावर रंग कसा अवलंबून असतो. जसं की गॅलियम आर्सेनाइड वापरलं तर आपल्याला इन्फ्रारेड प्रकाश मिळतो, जो डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या टीव्ही रिमोटमध्ये असतो. गॅलियम फॉस्फाईड वापरलं तर लाल किंवा हिरवा रंग मिळतो. आणि गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड वापरलं तर लाल किंवा पिवळा. म्हणजे मटेरियल बदलला की रंग बदलला. फक्त मटेरियलच नाही तर एलईडीची रचनासुद्धा खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रकाश बाहेर पडेल. त्यासाठी पी टाईपचा थर वर ठेवला जातो, जेणेकरून प्रकाश थेट बाहेर येऊ शकेल. तळाशी सोन्याची फिल्म लावली जाते, जी आरशासारखं काम करते आणि आतला प्रकाश वरच्या दिशेने परत फेकते. आणि वरची घुमटाकार लेन्स तर त्या प्रकाशाला फोकस करून बाहेर पाठवते. आणि मग ब्राईटनेसचं काय? तो कसा कंट्रोल करायचा? तर नियम अगदी सोपा आहे. जेवढा जास्त करंट तुम्ही द्याल तेवढा एलईडी जास्त तेजस्वी होईल. पण थांबा, जास्त करंट धोकादायक ठरू शकतो. तो एलईडीला जाळून टाकू शकतो.
म्हणूनच करंटला मर्यादित ठेवण्यासाठी एलईडीच्या सर्किटमध्ये नेहमी एक रेझिस्टर जोडलेला असतो. तर या सगळ्या डिझाईनमुळे आणि कार्यपद्धतीमुळे एलईडीजमध्ये काही खरंच सुपर पॉवर्स आहेत. आणि याच गुणांमुळे त्यांनी जुन्या लाईट बल्बसारख्या तंत्रज्ञानाला मागे टाकलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांचं आयुष्य. एक एलईडी तब्बल 1,00,000 तासांपेक्षा जास्त चालू शकतो. विचार करा, हे पारंपरिक दिव्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. त्यामुळेच ते जास्त विश्वासार्ह आणि किफायतशीर ठरतात. आणि दुसरी सुपरपॉवर आहे त्यांचा स्पीड. एक एलईडी फक्त एका नॅनो सेकंदात चालू किंवा बंद होऊ शकतो. म्हणजे डोळ्याची पापणी लावण्याच्या वेळेत तो लाखो वेळा ऑन ऑफ होऊ शकतो. हा अविश्वसनीय वेगच त्यांना हाय स्पीड डेटा कम्युनिकेशन आणि आपल्या मोबाईलच्या व्हायब्रंट डिस्प्लेसाठी परफेक्ट बनवतो. म्हणूनच आज डिजिटल डिस्प्ले, कॅल्क्युलेटर, बर्गलर अलार्म, पिक्चर फोन आणि ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टममध्ये सगळीकडे एलईडीज वापरले जातात. कमी वीज, प्रचंड आयुष्य आणि जबरदस्त वेग ह्या त्रिवेणी संगमामुळे ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्सचा अविभाज्य भाग बनले आहेत. तर हा होता त्या छोट्याशा पण शक्तिशाली एलईडीचा प्रवास. त्याच्या अतुलनीय वेगाने आणि कार्यक्षमतेने आपलं जग तर बदललंच आहे. पण विचार करा, यापुढे एलईडीज अजून कोणतं भविष्य उजळवणार आहेत?